देभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः नमः श्रीवर्धमानाय निर्धोत्कलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जो बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी की प्रथमाचार्य चर्चगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरुदेव श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांतिरत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसा में विश्व धर्म की। विजय सागर मुनि महाराज की जय। समस्त मुनि संघ की जय। भव्य जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामी जी या रत्नकंड श्रावाचार्याच्या माध्यमातून श्रावकांचं आचरण कसं असावं हे कथन आपल्यासमोर करत आहेत। आणि काल बघितलं होतं की हितोपदेशी आप्त आहेत किंवा खरे देव जे हितोपदेशी नावाचे आहेत ते निश्चितपणे कशा प्रकारे उपदेश देतात याचं कथन झालं होतं। आणि त्याच्या पुढे जाऊन अब्दांचा उपदेश कशा प्रकारे होतोय हे सुद्धा सांगितलं होतं। कशासाठी काय प्रयोजन असते काय नसते। आणि आजच्या गाथेमध्ये आचार्य भगवान शास्त्र कसं उपदेश करते हे सांगणार आहेत। जिनवानी माता काय उपदेश करत्या आणि ते कशा पद्धतीने उपदेश असतोय याचं कथन आणि खरी जिनवानी काय आहे हे सुद्धा आचार्य भगवान सांगणार आहेत। तीच खरी जिनवानी मानायचं आहे की आचार्य भगवंताने जे जे लक्षणं सांगितले तीच खरी जिनवानी म्हणजे जैन वाणी आहे। जैनांचं शास्त्र आहे ही गोष्ट लक्षात घ्या। पहिला गाथा कंठस्कोऱ्याने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया। आप्तोपज्ञ मनोलंघ्य आप्तोपज्ञ मनोलंघ्य मदृष्टेष्ट विरोधकम् मदृष्टेष्ट विरोधकम् तत्वोपदेशकृत् सार्वम् तत्वोपदेशकृत् सार्वम् शास्त्रं कापतघट्टनम् शास्त्रं कापतघट्टनम् शास्त्रं कापतघट्टनम् आप्तोपज्ञ मनोलंघ्य मदृष्टेष्ट विरोधकम् तत्वोपदेशकृत् सार्वं शास्त्रं कापतघट्टनम्। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी शास्त्राचा उपदेश कसा पद्धतीचा असतोय आणि खरंच शास्त्र काय हे सांगायलेत। बघा काय म्हणलेत। आप्तोपदेश मनुलंघ्य मदृष्टेष्ट विरोधकम तत्वोपदेशकृत सार्वम शास्त्रम कापत घट्टनम। काय सांगालेत बघा। महत्वाचं सल्ला आणि महत्वाची बाब इथे सांगालेत। एक गोष्ट लक्षात घ्या। आप्तोपज्ञम आप्तोपज्ञ याचा काय आप्त म्हणजे खरे देव। पज्ञम म्हणजे जे खऱ्या देवाने सांगितलेले आहे किंवा सर्वज्ञांनी सांगितलेले आहे ते। अनुलंघ्यम अनुलंघ्य म्हणजे काय वादी किंवा प्रतिवाद्यांच्याकडून त्याचं कधीही खंडन होत नाही। आता तुमची गोष्ट असेल तर कोण खोडून काढू शकते परंतु जे खऱ्या देवाने सांगितलेली गोष्ट आहे जिनवानीमध्ये जे सांगितले आहे ते कोणीही खोडून काढू शकत नाही। तीच खरी जिनवानी आहे। देव काय म्हणतात अनुलंघ्य म्हणजे वादी आणि प्रतिवाद्यांच्या द्वारे खंडन होत नाही। अदृष्टेश विरोधकम आणि प्रत्यक्षाने अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षाने अनुमानाने त्याचा कधी विरोध होत नाही। काय काय तत्व आहेत काय काय गोष्टी त्यांचा विरोध होतोय
परंतु जिनवाणीचा भगवंतांच्या वाणीचा कधी विरोध होणार नाही. पुढे काय म्हणतात, तत्वोपदेश कृत आणि जीवादी 7 तत्वांचं यथार्थ स्वरूप कथन करणारे, सार्वम सगळ्या प्राण्यांचे हितकारक असणारे, आणि काय कापत घट्टन, आणि काय माहिती काय, खरी जिनवाणी तीच आहे की ती मिथ्या दर्शनाच्या कुमार्गाचं खंडन करणारे असायला पाहिजे. मिथ्या दर्शनाला सपोर्ट करणारी जिनवाणी कधी होऊ शकत नाही. आचार्य भगवंतांनी सांगितले, मी सांगाल नाही माझ्या मनचेला महाराज तुमच्या मनचं सांगायला, इथं काढून बघायचं, तिथं आहे की नाही बघा. कापत घट्टनम याचा अर्थ काय, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र या मार्गाचं पूर्णपणे 100% खंडन करणारे जिनवाने असणार आहे. त्याला सपोर्ट कधी करणार नाही 3 काळात, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि शेवटला त्याला म्हणलेलं आहे शास्त्रम, त्यालाच शास्त्र म्हणतात, त्यालाच ओरिजिनल शास्त्र म्हणलेलं आहे. काय काय आहे बघा, जे खऱ्या देवांनी किंवा सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेलं आहे. कारण की सर्वज्ञ भगवान कधी खोटं सांगू शकत नाही. त्यांनी सर्वज्ञ भगवानांना सगळं चराचर एका क्षणामध्ये दर्पणाप्रमाणे ती जाणत असतात, 3 लोकाला आणि अलोकाकाशला सुद्धा. त्यामुळे ती कधी खोटं बोलणार नाहीत. त्यांच्याद्वारे सांगितलेलं वादी आणि प्रतिवादींच्याकडून कधीही खंडन होत नाही, आणि प्रत्यक्षाने अनुमानाने त्याला कधी विरोध होत नाही. आणि त्याचबरोबर जीवादी 7 तत्वाचं स्वरूप सांगणारे ते जिनवाने आहे. आणि काय आहे, सगळ्या प्राण्यांचे हितकारक असणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन काय असणार आहे, मिथ्या मार्गाचं नाही खंडन करणारी, त्यालाच आचार्य भगवंतांनी जिनवाणी किंवा शास्त्र म्हणलेलं आहे. चिंतन करा, जिनवाणीमध्ये कधीही मिथ्या मार्गाचं सपोर्ट होणार नाही, मिथ्या मार्गाचं पोषण होणार नाही, किंवा मिथ्या मार्गावर जावा म्हणून जिनवाणी कधी सांगणार नाही. कोण जात असले तर त्यांनी डबऱ्यात चालले, आम्हाला काय फरक. एवढं सांगून सुद्धा कोण मिथ्या मार्गाला जात असतील तर निश्चित रूपानं कायम संसारात पकडे राहणार आहे. आता मागच्या पुण्याच्या उदयामध्ये सगळं ऐश्वर्यामध्ये चाललंय, परंतु ज्यावेळी हे आयु संपेल आणि पुढे जाईल, मिथ्यात्व असेल तर कुठं कुठं जाणार आहे जीव, काय खरं नाही. आणि शेवटचा जर भाव असेल तर गो टू बॅक पॉविलेन, म्हणजे गो टू बॅक निगोद, तिथं निगोदात जाणार आहे. निगोदात तर एवढं दुःख, बाबा एवढं दुःख निगोदात असतंय, एका श्वासामध्ये 18व्या जन्माने आणि 18व्या मरण होणार. मागं सांगितले मी, आठवते का बघा. आणि 2000 सागर वर्षापर्यंत तिथं राहणार. 2000 सागर. इथं एकदा मरताना कोरोनाच्या वेळी किती ओरडत होती सांगाली हो. 5 वर्षाच्या मागं जावा की, मला वाचवा, सगळी संपत्ती घाला, ती रेमडेसिवीर इंजेक्शन ते घ्यायसाठी लाख 2 लाख 5 लाख 10 लाख 20 लाख पर्यंत रेट गेलता. काय बोलायचं, प्राण वाचवण्यासाठी एवढं घाबरत होते, प्राणाला एवढे उठाठेव करत होते. आणि तिथं तर निगोदामध्ये बघा की एका श्वासामध्ये 18व्या मरणार आणि 18व्या जन्मणार. किती दुःख हो, एकदा मरताना एवढं दुःख होतं. आणि 2000 सागर वर्षापर्यंत ते दुःख सहन करत राहायचं. त्यामुळे पर्याय एकच आहे, 3 तिकिटापैकी 1 तिकीट काढायचं. हातात पिंचिक मंडल, प्रतिमाधारी बनणे किंवा मिथ्यात्व त्याग करणे, सम्यकतामध्ये येणारे 3 तिकिटापैकी 1 तिकीट पर्याय. दुसरा वाट नाही. पळून जातो म्हटला तरी काय उपयोग नाही, आत्महत्या करतो म्हटला तरी काय उपयोग नाही. नरकात निगोदामध्ये आत्महत्या काय नाही, इथंच आहे ती घोळ. तिकडं काय नाही, करतो म्हटलं तरी काय नाही, गप सहन करायचं. काय येते ते वाटलेलं सगळं सहन करायचं बघा. दुसरा तिथं मार्ग नाही, पर्याय व्यवस्था नाही. तुम्ही म्हणशीला तिथं गेलो मी जातो, लय दुःख असतो तर आत्महत्या करतो, चालत नाही तिथं आत्महत्या. नरकात तर आत्महत्या केला समजा आणि परत शरीर जुडते, परंतु जेवढं दुःख तुटताना शरीर होणार आहे तेवढं परत दुःख होणारच आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे. बघा, या गोष्टीचं चिंतन करा, कारण की खरी जिनवाणीला जाणून घ्या. आणि जिनवाणी जोपर्यंत आम्ही वाचणार नाही, जिनवाणीचा स्वाध्याय जोपर्यंत करणार नाही, तोपर्यंत निश्चित रूपाने आम्हाला सगळं काही धर्माची अवस्था कळणार नाही. तो नाहीतर कधी काय होते माहिती काय, आम्हाला जर ज्ञान नसेल तर ॲक्सिडेंट लय मोठे होतात. एका आजीचं उदाहरण आमच्या आचार्य सन्मत सगा महाराज कायम सांगायचे आचार्य महाराज. एक आजी होती, कुठल्या गावची, तुमच्या गावची नको, हा कुठल्या तर गावची होती, धरा की गमान काय जाते, सगळं तुमच्याच गावचं सांगावं आहे. तर कुठल्या तर गावची होती एक आजी. आणि त्या आजीला काय माहित नव्हतं बघा, कधी बाहेर फिरले नाही, कुठं गेले नाही. आपलं गाव, शेत, घर आणि घरातली गल्ली, घरा बसली हो,
हां, तुम्हाला काय घरातली गल्ली वाटली वे? घरापसली घरात बी गल्ली असते की, खाऊ गल्ली. तर त्या घरापसली गल्ली या सगळ्यांचं निश्चित रूपानं तेवढंच ज्ञान होतं. बाकीच्या बाहेरच्या जगाशी ती अनभिज्ञ होती. आजी काय माहीत नव्हतं. आणि काय झालं, तिचा नातू कोणी शहरामध्ये कॉलेजला जायचा आणि नातवाने एकदा कणे एक चांगला पिक्चर आलता, जरा भावनिक पिक्चर, चिमणी पाखरसारखा. चिमणी पाखरं पिक्चर आलता तेव्हा सगळ्या महिला आज्या खुल्या झाल्या. तेव्हा तिकीट कुठनं मिळते तिथनं काढून पळत जात होते सगळी टाकीतच की. ते आणि कुलता की काय रसली काय होती की. हां बरोबर, सगळं पाठ आहे बघा यांना. ते आणि माहेरची साडी आहे. आमचे आचार्य महाराज काय म्हणायचे, महिलांना एवढं माहेरच्या माणसांचं प्रेम असते. जरा समजा का नाही कुठं सिटीत किंवा दुसऱ्या गावात जर गेले आणि ते कुठलं कुत्रं, अहो हे कुत्रं इथे कुठलं आलं माहेरचं, एवढं त्यांना माहेरचं न्याय हे असते. त्यामुळं हे पिक्चर आलते त्यावेळी एवढी गर्दी, सगळी महिला तिकडच की हो. आणि जरा प्रवचन आहे, शास्त्र स्वाध्याय या म्हणल्यावर अंग टंगळ मंगळ करत निवांत हाले डोले सगळे करत येतात. इथं स्वाध्याय 3ला चालू असणार तर ह्यांनी 3:30 3:15 सुटायला 5 मिनिटं कमी असताना. आरती आचार्यवंदना संध्याकाळी चालू असणार, त्याच्यानंतर रामकथा चालू होत्या. त्या निम्म रामकथा झाल्या असत्या तेव्हा काय झालं कोणास ठाऊक. आता मग शेजा काय झालं ग बाईक, आता काय झालं काय, हे सगळे अशी बसल्या. आमचे आचार्य महाराज काय म्हणायचे, आज समाजाची रीत काय होऊन बसल्या माहिती काय, समाजाची रीत होऊन बसल्या, प्रवचनला 8 आणि तमाशाला 60. सन्मत महाराज आमचे काय म्हणायचे, काय प्रवचन म्हणले की 8च माणसं असणार आणि तमाशा म्हणले की सगळं गाव. संध्याकाळी 6ला तमाशा आहे, दुपारी 12ला सगळी जागा बुक. कुठं पोतं ठेव, कुठं रुमाल ठेव, कुठं टोपी ठेव, कुठं टावेल ठेव, सगळं ठेवून जागा बुक. चिंतन करा, एक गोष्ट त्या तमाशातनं किती काय कसपट काढला तरी मिळणार नाही. परंतु प्रवचन आहे, एक जरी वाक्य आमच्या हृदयात गेलं तर जीवनाचं बदल होणं, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की जिनवानीची वाणी आहे आणि ती वाणी कशी असते तेच कथन आचार्य भगवान करल्यात. शास्त्र कसं असते, खरं शास्त्र काय आहे, त्यामुळे चिंतन करण्याविषयी आजीबाईचं सांगत होतो. जात नाही कुठं, काय भिऊ नका. आजीबाई काय माहीत नव्हतं आणि त्या नातवानं 2 तिकीट आणली पिक्चरची. आजीला आणल्याने आजीला म्हणले असं पिक्चर बघायला जायचं. आजी म्हणली पिक्चर काय असते मला काय माहित नाही, मी काय येत नाही बाबा. आजी तिकीट काढले, जर आले नाहीस तर ती पैसे वाया जातात. आजी म्हणली पैसे वाया जातात म्हणले येतो. कारण की जैनाची माणसं चिंगूस, पैसे वाया वाटत घालवणार, जपून वापरणार. गाठीला गाठ व्याजावर व्याज. हा माहिती आहे तुम्हाला, सांगायची काही गरज नाही सोडा. तर एक आणि असं पाहिजे बी, काट कसर पाहिजे नाही, संसार कसं होणार. आमचे सन्मत सागर महाराज एक जरी तेलाचा थेंब पडला खाली वयावरती करताना, आम्ही ज्यावेळी ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये पूर्वाश्रमीमध्ये होतो त्यावेळी एक जरी थेंब त्यांची वयावरती करताना पडला तर आम्हाला डायरेक्ट महाराज काय म्हणणार माहिती काय, तुम्ही बाल ब्रह्मचर्य, तुम्हाला काय माहित नाही, तुम्ही संसार केला नाही, एका तेलाच्या थेंबाची किंमत काय माहिती काय, जरा जपून वापरत जावा. बाल ब्रह्मचर्य, तुम्ही लग्न केलं नाही, संसार केला नाही, तुम्हाला काय माहित नाही. त्यामुळे आम्हाला अशी सवय लागली. आता बाल ब्रह्मचर्य जरी असलो, आचार्यांच्या सानिध्यात राहून 1000 संसार केलेत आम्ही. त्यामुळे सगळे आता काटकसर सगळ्या सिस्टीम, म्हणून लोकांना कमिटी कोण काय सांगाल त्यांना सांगताना सगळं काटकसरीनं व्यवस्थित सांगायचं. फायदा जास्त राहील पाहिजे, जायला कमी पाहिजे. कमंडलमध्ये पाणी घेताना तांब्याने घेतोय आणि सोडताना एवढ्या टुटीतनं. कमंडल म्हणले मोठं शास्त्र आहे, व्यापाराचं सगळ्यात मोठं शास्त्र आहे. व्यापार तसाच पाहिजे. घेताना दुसऱ्यांच्याकडं घागरीनं तांब्यानं हौदानं घेतलं तर चालतंय, सोडताना एवढंच सोडायचं आहे. कमंडल लई मोठं शास्त्र आहे व्यापाराचं. त्यामुळे चिंतन करा. आजीचं सांगत होतो, आजी सोडते, आता पैसे वाया जाते म्हटले. आजी तयार झाली आणि गेली की. आजी गेली, आता ते नातूक नाही घेऊन गेला. टाकीमध्ये गेल्यावर तुम्हाला माहिती की टाकीत सगळं ते असते की सगळं दारं बिरं बंद केली, सगळीकडं पडदा सोडले आणि पुढच्या बरोबर एक कापड्याचा पडदा असतो त्याच्यावर चित्र चालू झालं. सगळे बंद केले. सगळे बंद केल्यावर आजी तिथं खुर्चीवर जाऊन बसलेली आणि बंद केल्यावर पहिल्या लगेच पिक्चर लागतोय वे. जाहिरात पहिला असते की हो, जाहिरात लागली आणि ते जाहिरात काय दाखवलं तुम्ही माहिती काय, कडकडून वीज कडकडल्याने पाऊस थोड्या वेळानं पडणार आहे, वीज जोरात व्हायला. आजी ते बघितल्या उठली, ते पळत सुटली की हो.
पळत सुटली, ते दार उघडली, पडदा बिडदा उघडली, त्यातनं पळत सुटली, इकडं तिकडं न बघता रस्त्यावरून जायला गेली, इकडनं ट्रक आला आणि आई नाही, खरंच आई या घरात आहे सांगाली, खरंच सांगाली. ते झालं. एक गोष्ट लक्षात घ्या, आजी का पळत होती? तिला प्राणाला मुकावं लागलं, ज्ञान नव्हतं म्हणून. ती जे पडद्यावर दाखवले ते जाहिरात आहे, ती खोट आहे हे कळत नव्हतं. ते आजी का पळत होती माहिती काय? तिनं का नाही आपल्या स्लॅबवर का नाही काय काय वाळत घातलेलं ते भिजल म्हणून पाऊस आल्यावर म्हणून पळत होती. बघा काय करायचं आता. आम्हाने सुद्धा जिनवानीचं जर ज्ञान झालं नाही तर आमची अवस्था अशीच आहे. कुठं बी पळणार आहे मी आणि कुठं बी कळलं तुम्हाला मला काय म्हणायचं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आप्त भगवंतांनी सर्वज्ञांनी जे सांगितलेलं आहे त्याचं वाद्य आणि प्रतिवादाच्याकडनं कधीही खंडन होणार नाही. त्याच्या पुढे जाऊन एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्यक्षाने अनुमानाने त्याचा कधीही विरोध होणार नाही. त्याच्या पुढे जाऊन जे 7 तत्व आहेत त्या 7 तत्वाचं कथन करणारं असणार आहे, त्याचं स्वरूप सांगणार आहे आणि सगळ्या जीवांच्या हितकारक अशी ती वाणी असणार आहे. आणि मिथ्या मार्गाचं खंडन करणारे जे आहे तेच खरं शास्त्र आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची बाब काय यात असेल? मिथ्या मार्गाचं खंडन करणार आहे. मिथ्या मार्गाचं कधी जिनवानी सपोर्ट करणार? आज बरीच जण कने हातात शास्त्र घेऊन सुद्धा मिथ्या मार्गाचं सपोर्ट करायला. हो काय सांगायचं, चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं आम्हाला या गादीवर बसल्यावर जर जिनवानीमध्ये जे आहे त्याच्या विपरीत काय सांगितलं तर डायरेक्ट नरकाच तिकीट. त्यामुळं आम्ही कोण आम्हाला काय म्हणून देत, मारून देत नाही तर हमला करतात आमच्यावर, तरी जिनवानीमध्ये जे सत्य आहे तेच आम्ही सांगणार. ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्या विपरीत काय सांगणार ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे समीचीन मार्ग आणि समीचीन शास्त्र काय हे जाणून घ्या. म्हणून आमच्या जीवनात आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन तुम्ही करावं ही गोष्ट मी सांगतोय. कारण की जिनवानीमध्ये एवढे सुंदर सुंदर वाक्य आहेत. जरा कधी तर स्वाध्याय करायला चालू करा. तुमच्या मंदिरात सुद्धा मी सांगितले परवा, 2 गोष्टी ज्या गावात चालू नाहीत त्या गावचा नाही धर्म नाश होणार आहे भविष्यात, लिहून ठेवा. एक पाठशाळा आणि दुसरी गोष्ट आहे स्वाध्याय. या 2 गोष्टी ज्या गावात चालत नाहीत त्या गावात भविष्यामध्ये धर्म संपुष्टात येणार आहे, लिहून ठेवा. आणि या 2 गोष्टी ज्या गावात चालतात त्या गावात कितीही वर्ष, 150 वर्ष महाराज येऊन देत नाही तर येऊन देत राहून द्या. तुमचं सांगाल नाही हो, आले नाही तरी त्या गावामध्ये धर्माचा प्रचार प्रसार तसंच चालू राहणार आहे. कारण त्या 2 गोष्टी चालू आहेत, स्वाध्याय आणि पाठशाळा. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे गिजवणेवाले आता एवढ्या 9 वर्षाची प्रतीक्षा करून 150 वर्षानंतर तुमच्या गावात चातुर्मास व्हायलाय. एवढी प्रतीक्षा करणारी गाव निश्चित रूपानं संधी सोडू नका. 4 महिन्यात सगळं काही शिकून घ्या. कसं आहे माहिती आहे काय, आता तुम्हाला माहित असेल की कोकणी भाग आहे तुमचा. पहिला कने पाहुण्यांची बैल आणायची की शेतात काम करायला, आवतं वगैरे करायला, त्याला 2 टाइम व्यवस्थित घालायचं आणि 4 टाइम आवतं बिवतं करून घ्यायची. तसं आता महाराज आल्यात 1 टाइम घालून किती राबवून घेणार आहे घ्या. 4 महिन्यात काय भिवू नका. 4 महिने मी तुम्हाला सोडून जात नाही, काय भिवू नका. कलश स्थापना झाल्या, दिशाबंधन झाले, काय केला मारला तरी जात नाही. तसं काय करत नाही. सोडा गिजनवाले शाने आहेत आणि माया आहेत मला माहिती, कारण की ब्रह्मचर्य अवस्थेपासून यांचा संपर्क आहे माझा. त्यामुळे सगळे माया चांगले आहेत, तसं काही करणार नाही. परंतु सांगाले जेवढं तुम्हाला काय घेता येतंय जिनवानीचं, शास्त्राचं आणि जैन धर्माचं आगमनाचं रहस्य, आगमाचं रहस्य काय घेताय तेवढं घेणं सोडू नका, संधी सोडू नका. या संधीचं सोनं करून घ्या हे मला सांगायचं आहे. आणि आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान खऱ्या देवांचं स्वरूप झालं, खऱ्या शास्त्राचं स्वरूप झालं आणि आता खऱ्या गुरूंचं स्वरूप सांगणार आहे की खरे गुरु कसे असायला पाहिजेत. आज आम्ही कुठे बी जातोय नारळ आपटतोय, हे नारळ हो कुठे बी जाऊन. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही परीक्षा करायला पाहिजे. खरे गुरु नसतील तर निश्चितपणे एक दिवस नुसता तुमच्या व्यवहारात काही नाही, तुमचा त्यांचा व्यवहार करायचा आहे तेवढा व्यवहार करा आणि परत तिथनं बाजूला व्हा. कारण की मला एक सांगा, पुढे एक गाथा कंठस्थ करूया मग चालूया आपल्या चर्चेला. 10 नंबरची गाथा. विषयाशा वशातीतो, विषयाशा वशातीतो, निरारंभो परिग्रह, निरारंभो परिग्रह,
ज्ञान ध्यान तपो रक्त ज्ञान ध्यान तपो रक्त तपस्वी स प्रशस्यते तपस्वी स प्रशस्यते विषयाशावशाशीतो निरारंभो परिग्रह ज्ञान ध्यान तपो रक्तस तपस्वी स प्रशस्यते. आचार्य भगवान या 10 नंबरच्या गाथेच्या माध्यमातून खऱ्या गुरूंचं कथन आपल्या समोर सांगायला. खरे गुरु कोण आहेत हे बी तपासून त्या गुरूंच्या जवळ जायला पाहिजे. आज बरेच गुरु म्हणतात गुरगुरते तो स्पष्ट सांगाले. एक गोष्ट लक्षात घ्या, बरेच गुरु म्हणतात तुम्हाला नाही कुणी अधिकार दिला गुरूंची परीक्षा करायचा, आम्हाने आचार्याने दिला म्हणून सांगायचं. त्यांना सांगा, मी सांगालो इथं. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी अमित गती श्रावकाचार मध्ये 44 नंबरचा श्लोक सांगतात. कुठल्या? अमित गती श्रावकाचार नावाचा ग्रंथ आहे, त्यामध्ये आचार्य भगवान अमित गती स्वामीजी 44 नंबरचा श्लोक सांगतात. ते काय म्हणतात? ज्याप्रमाणे सुज्ञ आणि हुशार ज्ञानी माणसं आहेत, सुज्ञ हुशार आणि ज्ञानी शब्द वापरलाय मी, ती माणसं काय करतात? आपण फसू नये म्हणून का नाही काय करतात? शहाणे लोक बडवणे, तोडणे, तापवणे, घासणे याच्या माध्यमातून सोन्याची परीक्षा करून सोन्याला स्वीकारतात. शहाणे लोक म्हणाले, ज्ञानी आणि हुशार. शहाणे हुशार ज्ञानी लोक आपण फसू नये म्हणून बडवणे, तापवणे, जाळणे, घासणे याच्या माध्यमातून सोन्याची परीक्षा करून सोन्याला स्वीकारतात. तसंच शहाणे सुज्ञ आणि चांगली लोक काय करतात माहिती काय? गुरूंची संयम, ज्ञान, चारित्र्य याच्या माध्यमातून गुरूंची परीक्षा करून गुरूंना जीवनात निवडतात. ही गोष्ट लक्षात घ्या, मी सांगितलं नाही. आचार्य भगवान अमित गती स्वामींनी अमित गती श्रावकाचार मध्ये 44 नंबरचा श्लोक सांगितलाय, काढून बघा. याचं चिंतन करायला पाहिजे आम्ही. त्यामुळं गुरु जर एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये गुरु जर निश्चित रूपाने चांगले नसतील तर तुम्ही संसारातच जाणार आहे हो. आणि गुरु जर चांगले असतील, जे गुरु संसारातून आपल्याला सोडवणार आहेत, संसार मार्गातून कधी काढून मोक्ष मार्गावर लावणार आहेत, ती खरी गुरु आहे. म्हणून इथं काय म्हटलेलं आहे बघा, विषयाशा वशातीतो यह म्हणजे जे, विषयाशा वशातीत. विषयाशा वशातीत म्हणजे काय? निश्चित रूपानं विषयापासून 2 आहेत. कुठले विषय? इंद्रियांचे जे विषय आहेत त्याच्यापासून. इंद्रियांचे विषय किती आहेत माहिती आहेत? 27 आणि मनाचा एक 28, असे 28 म्हणजे 5 इंद्रिय आहेत. प्रश्नेंद्रिय कसं बघायचं माहिती काय? सोपं आहे. तुम्हाला कोण विचारलं 5 इंद्रिय कुठले तर आज सांगायचं झालं. हे 5 इंद्रिय: स्पर्शनेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, कर्णेंद्रिय. 5 बोट ठेवल्या की 5 इंद्रिय कधी. सोपं आहे सांगाली हो. तर 5 इंद्रिय आहेत, त्या 5 इंद्रियांचे प्रत्येकांचे विषय आहेत. तसे स्पर्शाचे 8, स्पर्शनेंद्रियाचे 8 विषय आहेत. रसनेंद्रियाचे किती आहेत? रस त्याग करताय की किती? रस किती आहेत? 5च आहेत काय? ते 5, हे 8, हे 5. घ्राणेंद्रियाचे किती? 2, सुगंध आणि दुर्गंध. चक्षुइंद्रियाचे 5 कलर. 5 कलर माहिती आहेत की? 5 ध्वजातले ते 5 कलर म्हणजे चक्षुइंद्रियाचे विषय आहेत, ते 5. आणि कर्णेंद्रियाचे सा रे ग म प ध नी, 6 म्हणाने 8 होत्यात, 7 स्वर हेचे विषय. हे 27 विषय झाले. मेजला काय? गणित माझ्या नावडीचा, रविवार माझ्या आवडीचा. तुम्ही हिशोब करायचा. हां, पहिले किती? 8, त्यानंतर 5, त्यानंतर 2, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, 15 आणि 5 20, 20 आणि 7 झाले काय? हुशार, लय हुशार आहे की हो. हिशोब चांगला आहे. हां ठीक आहे. तर ते 27 विषय आणि मनाचा एक 28. ह्या 28 विषयापासून जे बाजूला आहेत, इथं काय सांगल्यात? 28 विषयापासून बाजूला पाहिजेत की या विषयामध्ये पुढं मागं त्यांनी करायला नको. समजा कधी नाही आहारमध्ये गरम पाणी हातात घातलं तर सहन करा, सहन झाले तर अंतराळ करून बसा, करून त्यांना खाऊ नका. परवा एक कुणाकडे तर नाही काहीतरी ऐकत होतो, एका गावात एक माताजी आलत्या आणि त्यांच्या हातात जरा गरम पाणी घातलं म्हणून ते माताजीने ते सोडलं आणि नाही खालची बुट्टीला एक लात घातली चिडून माताजींनी. पुढच्या व्यक्तीला ती जाऊन लागलं आणि 7 टाके बसले. अय्या नाही खरंच सांगले हो, अव्वा घरात आहे, अव्वा कुठं आली? खरंच सांगाले.
एक गोष्ट लक्षात घ्या, मी कुणाचं काही सांगाल नाही, मी नाव सांगितलं नाही, काय गाव सांगितलं नाही, कुठली घटना सांगितली, का सांगालोय, आम्ही निश्चित रूपानं गुरु झालोय, आम्ही निश्चित रूपानं त्या ज्या मूलगुणांचं पालन करतोय त्यामध्ये कुठलीही गोष्ट येईल त्या सगळ्या गोष्टींना सहन करणं आवश्यक आहे. काय जरा फोडू मागं झालं तर काय त्यांना पगार द्यायला हवे तुम्ही? बिचारे तुमच्या मोक्ष मार्गामध्ये मदत म्हणून आहार करायला, गप तोंड बंद करून गप खावा आणि मान खाली करून कसं झाले तसं गप खावा, पोट भरा आणि या की. काय झालंय? आमचे आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे, हे एक डब्बा आहे आणि एक पात्र आहे, या पात्रातून त्या डब्यात भरत जायचं भरत जायचं भरत जायचं, ज्यावेळी डबा भरतोय टोपण झाकायचं आणि खाली बसायचं, काय बघायचं नाही त्यात काय आहे ते. आजकाल लई काय काय बघितलं ते, आता तर काय काय यांचं आधी लिस्टच जात्या. काय आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे, हे शास्त्रात नाही. काय जे येईल ते निश्चितपणे ते श्रावक त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या निशिबानं काय करतील ते गप खावा आणि जावा की. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे हे सांगितलं. म्हणून मी या विषयापासून सगळ्या 28 विषयापासून ते दूर असायला पाहिजेत, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन, आणि कधी त्यांच्या मुखातून कुठल्या आहाराचा विषय झाला तर तो आहार विषय त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याग असायला पाहिजे. आज जर बोलता बोलता जर आम्ही कुठला विषय आहाराचा बोलला कुणाला, तर दुसऱ्या दिवशी त्या आहारामध्ये ज्या विषयी मी बोलले तो विषय माझा त्याग असणार. आम्ही शास्त्रानुसार वागायला पाहिजे हो, हे सांगाले तुम्हाला. त्यामुळं 28 विषयापासून ते रहित असायला पाहिजेत. त्याच्या पुढे जाऊन जायचे निर आरंभ निर परिग्रह. इथं मध्य दीपक आहे बघा, संस्कृतमध्ये आद्य मध्य आणि अंत दीपक असतात. आता मध्य दीपक आलाय. निर शब्द आहे की नाही, निर, निर शब्द हा मध्य दीपक आहे, तो पुढच्या दोन्ही शब्दांना लावायचं. निर आरंभ निर परिग्रह. निर आरंभ आणि निर परिग्रह म्हणजे आरंभानं विषयानं रहित, आरंभानं रहित. आरंभ कुठले माहिती आहेत? पंचसुना माहिती आहेत की नाही? पाटलांची, कमत्यांची माहिती आहेत काय? होय म्हणलेत बघा. त्या नव्हा पंचसुना म्हणजे कुठल्या? दळणे, कुटणे, झाडणे, लोटणे आणि जाळणे, याला पंचसुना म्हणतात. याला सांगाल हो, तिने गेले सुनांच्याकडे, गाडी पोचल्या लगेच. तर एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सुनानं हो, तर मी सुना सांगले पंचसुना, दळणे, कुटणे, झाडणे, लोटणे आणि जाळणे, ह्या 5 सुना आहेत आरंभ. यामध्ये कुठलेही महाराजांनी इन्व्हॉल्व होता कामा नये. निश्चित रूपाने या कुठल्या कोटी शेतीचे कार्य परत बाकीच्या कुठल्या कार्यात त्यांनी अनुमोदन देता कामा नये. कृत कार्यात अनुमोदन, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टी करता कामा नयेत. या गोष्टी करत असतील तर निश्चित रूपाने ते खऱ्या गुरूंच्या कोटीमध्ये येणार नाही. त्यामुळे चिंतन करा. आणि निरपरिग्रह, परिग्रहाचे 2 भेद आहेत, अंतरंग परिग्रह आणि बहिरंग परिग्रह. अंतरंग परिग्रहाचे 14 भेद आहेत आणि बहिरंग परिग्रहाचे 10 भेद आहेत. असे 24 प्रकारचं परिग्रह आहे. तर अंतरंग परिग्रहामध्ये पहिला जे सोपं आहे ते बघूया. हां, बहिरंग परिग्रहामध्ये 10 परिग्रह आहेत. म्हणजे सोनं, चांदी, गुप्य, भांड, भांडी, नोकर, दास, दासी, सगळं जे तुम्हाला डोळ्याने दिसते ते सगळं बाह्य परिग्रह. ते सगळ्या परिग्रहांनी रहित असायला पाहिजे. फक्त त्यांच्या स्वाध्यायासाठी, ज्ञान ध्यान तपासाठी जे लागणार आहे तेवढंच असायला पाहिजे हे. आणि कळलं. त्याच्या पुढे जाऊन अंतरंगामध्ये काय माहिती काय? अंतरंगामध्ये, अंतरंग परिग्रहामध्ये मिथ्यात्व, क्रोध, मान, माया, लोभ, हास्य, रती, अरती, शोक, भय, जुगुप्सा, स्त्रीवेद, पुरुषवेद, नपुंसकवेद, हे 14 प्रकारचं जे आहे ते अंतरंग परिग्रह आहे. पहिला मिथ्यात्व नसायला पाहिजे, क्रोध, मान, माया, लोभ नसायला पाहिजे त्यांच्याजवळ, नाहीतर हे सगळं घेतले आणि चिडाल्यात. आमचे आचार्य महाराज एक कायम उदाहरण सांगायचे. एक महाराज होते आणि एक पोरगा म्हटला, ते एका दुसऱ्या व्यक्तीजवळ आला नाही, महाराज कशा आहेत विचारला. मला काय माहिती, तूच विचार नाही जा. मग ते पोरगा परीक्षा करायसाठी गेला. तर महाराजांनी विचारते, महाराजजी तुमचं नाव काय हो? महाराज म्हणले, माझं नाव संयम सागर. परत आणि थोड्या वेळाने पोरगा तिकडे गेला आणि परत आला. महाराज तुमचं नाव काय हो? संयम सागर. आणि परत पोरगा थोड्या वेळाने तिकडे गेला आणि आला. महाराज तुमचं नाव काय हो? संयम सागर. आणि थोड्या वेळाने इकडे तिकडे फिरून आला आणि परत विचारलं, महाराज तुमचं नाव काय? संयम सागर. महाराज, पोरगा म्हटला, कळलं आता. नाव काय ओरिजिनल आहे? ओरिजिनल नाव काय? या सगळ्या गोष्टीमध्ये ती कधीही इन्व्हॉल्व, किती काय म्हणलं, कोण कसं विचारलंय, तरी निश्चित रूपानं धीर धरून
जे श्रावक विचारले त्या श्रावकांच्या प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक आहे. आणि हसत खेळत या गोष्टी निश्चित रूपाने सिरियस होण्याची गरज नाही त्यांना. आणि इथं सांगितलंय अंतरंग आणि बहिरंग परिग्रहाने ते रहित असणार आहे. आरंभ आणि निरपरिग्रह या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन काय सांगितले, आता परिग्रह सगळं बघितलंय तुम्ही, त्याच्या पुढे जाऊन काय सांगितले म्हणजे ज्ञान ध्यान तपो रक्तस. ज्ञान ध्यान आणि तपामध्ये ते लीन असायला पाहिजेत. जेवढा वेळ नाही श्रावकांच्या क्रिया आहेत बाकीच्या क्रिया सोडून बाकीच्या वेळी त्यांनी त्यांचं सामायिक त्यांचं ज्ञान त्यांचं ध्यान या गोष्टी करायला पाहिजेत. नाहीतर पुढचं आता बोलायला नको. नाहीतर बऱ्याच गोष्टी होतात काय काय आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं या सहित जे असणार आहेत तपस्वी सप्रशस्ते, तेच तपस्वी तेच खरे गुरु आहेत आणि तेच प्रशंसास योग्य आहेत, ते नमस्कार करण्यास योग्य आहेत आणि पूजनेस योग्य आहेत म्हणून सांगितलंय. मी काय सांगितलंय बाबा, कोण सांगितलंय? आचार्य भगवान समर्थ स्वामींनी सांगितले. त्यामुळे चिंतन करा. एक गोष्ट लक्षात घ्या, आमच्या जीवनामध्ये एक गोष्ट आम्ही करणं आवश्यक आहे. खरे गुरु कोण असतील, जे खरोखर याप्रमाणे नाही खऱ्या गुरूंच्या आचरणाचं पालन करतात तेच खरे गुरु आहेत. मला सांगा, गिजवणेवाल्याने उत्तर द्यायचं आहे. आता प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, उत्तर द्यायचं आहे. इथं समजा हे कुठलं गाव, इकडं भडगाव, काय इकडं भडगाव नका, नदीवरनं पार जातो ते. आता समजा तुमच्या शेतातनं मध्ये गेला इथनं मधनं आणि तिथं नाव आहे, 2 नाव ठेवले तिथं, पलीकडे भडगावला जायचं आहे आणि त्या 2 नाव ठेवले, एक दगडाचे आणि एक नाकडाचे. कशात बसणार हो? कशात बसणार? जोरात सांगा बघ्या. इकडं उत्तर येणार, लाकडाचेच बसणार नव्हता. खरं का हो? दगडाची नाव बुडणार आहे. तुम्ही म्हणला, मी काय म्हणलं नाही. दगडाची बुडते तुम्ही म्हणला, खरोखर तुम्हीच म्हणला नव्हता. गिजवणेवाले लॉक किया जाय, तुम्ही म्हणलाय, मी काय म्हणलो नाही, तुम्हीच म्हणालाय सगळं. तुम्ही म्हणला की आम्ही लाकडाच्याच नावेत बसणार. का? कारण की लाकडाच्या नावेत बसले तर ती नाव स्वतः तरून जाणार आहे त्या पाण्यावरनं आणि आम्हाने सुद्धा ज्या बसणारे व्यक्ती आहे त्याला सुद्धा तरून नेणार आहे. आणि जर दगडाच्या नावेत आम्ही बसलो ती स्वतः नाव बुडणार आहे आणि कोण बसणार आहे त्याला सुद्धा बुडवणार आहे. तसंच जीवनामध्ये खरे गुरु आणि खोटे गुरु असतात. जे खरे गुरु आहेत या संसार समुद्रातून स्वतः तरून जाणार आहेत आणि बसणाऱ्याला त्यांच्या सानिध्यात येणार आहे सुद्धा तरून नेणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि खोटे गुरु असतील ते स्वतः संसारात बुडणार आहेत आणि जे कोण त्यांच्या सानिध्यात जाणार आहेत त्यांना सुद्धा बुडवणार आहेत. यान माडूत निम माडरे. तुमचं तुम्ही काय करायचं ठरवा. कुठं जायचं? लाकडाच्या नावात जायचं का दगडाच्या नावात जायचं? यान माडत निम माडरी. आम्ही तर आमची 3 नाव धरलेत बघा. शांती, विद्या, सन्मती सोडत नाही आम्ही. लाकडाचे नाव आहेत, खणखणीत आणि कुठलं रबर उड आहे. नाव बनण्यासाठी स्पेशल लाकूड वापरतात ते आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, किती काय झालं आमची नाव बुडणार नाही. आणि की ज्या गुरूंच्या सानिध्यात आम्ही गेलोय खरोखर पुण्यवान आम्ही समजतोय की त्या गुरूंचं सानिध्य मिळालं म्हणून निश्चित रूपानं खरोखर पाण्यावर आम्ही नाव चढता रंगाले. आज एक गोष्ट लक्षात आहे, बऱ्याच काय घटना झाल्या. त्यामुळे खरे गुरु खोटे गुरु याची जाणीव याची परीक्षा करून त्यांना स्वीकारा. मी सांगितलं नाही, आचार्य भगवान अमित गती स्वामीजींनी ग्रंथात सांगितले. त्यांची परीक्षा जसं सोन्याची परीक्षा करून बडवून तापवून घासून आणि सोन्याला सांगून येतं एवढं सगळं करून आणि सोन्याला काय म्हणताय, जर खोटं बिटं लागलं तर तोंडा आणून मारणार. फक्त कशासाठी? नुसतं सोन्यासाठी, कानात घालायसाठी, गळ्यात घालायसाठी, हातात घालायसाठी एवढं सांगून येत आहेत. आणि त्यांच्या ताब्यामध्ये अखंड जीवन देत आहे त्या गुरूंची परीक्षा करून सुद्धा गुरूंना निवडायला पाहिजे हो. जर परीक्षा केली नाही झाले की घोळ उठला की सोन्यामुळं सोन्याचं काही जर पुढं मागं झालं तर एका भावात तुमचे पैसे जातील हो. परंतु गुरांचं पुढं मागं घोळ झाला, एक नाही बरेच भाऊ तुमचे वाया जातील. भाऊ म्हणाले मी, एक भाऊ नव्हे भवानुभव वाया जातील तुमचे. चिंतन करा या गोष्टीचा. त्यामुळे जीवनामध्ये खऱ्याच गुरूंची निवड करायला पाहिजे. एकदा काय झालं माहिती आहे, आचार्य सन्मत सागर महाराज काय मी उदाहरण सांगायचे. एकदा काय झालं, एका राज्याचा राज्यामध्ये घोषणा करतोय की मी माझ्या राज्याचा राज्यगुरू आणि धर्माचा धर्मगुरू निवडणार आहे आणि कोण नाही माझ्या खजान्यातल्या संपत्ती घेऊन चांगला कोण मठ बांधेल त्याला मी राज्याचा राज्यगुरू आणि धर्माचा धर्मगुरू निवडणार आहे.
आता मग खजानातले पैसे नाही म्हटल्यावर कोण हिऱ्याचं बांधतंय, कोण सोन्याचं बांधतंय, कोण चंदनाचं बांधतंय, कोण लाकडाचं बांधतंय, कोण सिमेंटचं बांधतंय, कोण अमुक बांधतंय, काय सगळ्यांनी आता खजानातले पैसे फुकटच न्यायचे आहेत राज्याच्या. सगळ्यांनी मठ बांधलं की 1 वर्ष त्यात गेला मठ बांधण्यात. आता मठ बघायला तो राजा आला, कारण की त्याला राज्याचे राज्यगुरू आणि धर्माचे धर्मगुरू निवडायचे होते. तो पहिल्या मठात गेला, हिऱ्याचा मठ होता, सगळा हिऱ्यानं बांधलेला. आत गेला, सुंदर दिसायला मठ सुंदर आहे, परंतु त्या राजाचं भाव काय तिथं चांगले राहणार. बाहेर आला, परत सोन्याचा होता, सोन्याच्या इथं दिसायला चांगला आहे, सोन्याचा आहे, सगळा मठ अखंड सोन्याचा बांधलाय, आत दिसायला चांगलं दिसायला, परंतु भाव काय चांगले होईना. असे 2-4 मठ, चांदीचा मठ, चंदनाचा लाकडाचा मठ, सागवानचा लाकडाचा मठ, सिमेंटचा, मातीचा मठ, सगळे मठ बघितले थोडे, परंतु भाव काय चांगले होईनात, कुठं काय त्याचे भाव लागणार. तो तिथनं बाहेर येतोय आणि विचार करतोय अजून थोडे मठ बघायचे. त्यावेळी त्याचं लक्ष जाते, एका पुढच्याच झाडाखाली एक दिगंबर साधुराज ध्यान मुद्रेमध्ये बसले होते. तो मनात काय विचार करतोय मध्ये, मी राज्यामध्ये घोषणा केलेली आहे की जो सुंदर कोणी मठ बांधेल त्याला राज्याचा राज्यगुरू आणि धर्माचा धर्मगुरू निवडणार आहे. या महाराजांनी त्यांचा मठ बांधला नाही, विचारा म्हणते. त्याची भावना झाली, तिथं मठ बघायला सोडला. तो गेला दिगंबर मुनींच्याकडे. दिगंबर मुनींचं ज्यावेळी ध्यान चालू होतं तोपर्यंत ग बसतोय. ध्यान संपल्या तो नमस्तू करतोय. नमस्तू केल्यानंतर तो महाराजांना म्हणतोय, महाराज मी राज्यामध्ये घोषणा केल्या की माझ्या कोशागारातले पैसे घेऊन, खजानातले पैसे घेऊन सुंदर कोण मठ बांधेल त्याला मी राज्याचा राज्यगुरू आणि धर्माचा धर्मगुरू निवडणार आहे. तुम्ही तुमचा मठ बांधला नाही? दिगंबर मुनिराजाने विचारलं. दिगंबर मुनिराज काय उत्तर देतात माहिती काय, माझा मठ बांधलाय की, कुठं आहे मला बघायचंय म्हणतोय. बघायचंय तुम्हाला? दिगंबर मुनिराज काय म्हणतात, तुम्हाला मठ बघायचंय माझा, तर कुठं आहे मठ दावा. दिगंबर मुनिराज म्हणतात, आभाळाचा छत आणि क्षितिजाच्या भिंती हाच माझा मठ आणि माझ्याच मठात सर्व मठ. काय उत्तर दिलं? आभाळाचा छत आणि क्षितिजाच्या भिंती हाच माझा मठ आणि माझ्या मठात सर्व मठ. म्हणजे जिथपर्यंत आभाळ टेकलेलं दिसतंय ते क्षितिज आणि वर छत म्हणजे आभाळ. दिगंबर मुनिरांचं मठ हेच आहे. कुठं दिगंबर मुनिरांचं मठ किंवा संस्था काही नसतात हे सांगालोय. त्यावेळी त्या राजाच्या लक्षात आलं, सोन्याचा, हिऱ्याचा, चांदीचा बांधून काय उपयोग नाही. खरे कोण गुरु असतील तर हे दिगंबर मुनिराज, ज्यांच्याजवळ एक किंचित मात्र कोणतं परीग नाही, ते खरे गुरु आहेत आणि तेच माझ्या राज्याचे राज्यगुरू आणि धर्माचे धर्मगुरू असणार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही कुठं कुठं जाताय, काय काय करताय बघा. अनब्रॅकेट कंसात सांगवले. त्यामुळे चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या जीवनामध्ये जर खऱ्या गुरूंची निवड करायची असेल तर परीक्षा करून निवडा. बुंदेलखंडातला समाज आहे, बुंदेलखंडातला समाज कुठलेही महाराज जर त्यांना भेटले तर लगेच त्यांना निश्चितपणे नमस्कार, बाकीच्या गोष्टी त्यांच्या जवळ जाऊन चिटकत नाहीत. पहिला 2-3 दिवस लांबने त्यांची चर्या वगैरे बघतात, ते स्वाध्याय करतात काय, ध्यान करतात काय, सगळे वेळच्या वेळी गोष्टी करतात. चर्या बघितल्यानंतर सगळी शास्त्रानुसार चर्या असली तर मग जवळ जाऊन नमस्कार करतात. बुंदेलखंडातला समाज सांगवले. चिंतन करणं आवश्यक आहे, कारण की शास्त्रात हीच विधी सांगितल्या. आम्ही जर दुसऱ्या जे खोटे गुरु आहेत त्यांच्या सानिध्यात गेलो तर आम्ही सुद्धा संसारात बुडणार आहे. हो, संसारात बुडायचं आहे का वर यायचं आहे? मोक्षाला जायचं आहे काय नरकाला? मौन आहे काय? मोक्षाला जायचं आहे. हुशार. मोक्षाला जायचं असेल तर ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढ्या प्रमाणात काय करता येईल, नाहीतर आमचं काय व्हायला माहिती काय, किती काही केलं तर आमच्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी नाही चुकीच्या व्हायल्यात. त्यामुळं या गोष्टींना आम्ही आमच्यापर्यंत नाही पूर्ण बदलणं आवश्यक आहे. त्यामुळे चिंतन करा. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही चिंतन करावं. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जे खरी गुरु आहेत त्यांना मार्गदर्शन बी करण्याची गरज नाही. त्यांच्या प्रत्येक चर्यातून ते नाही प्रत्येकाला नाही व्यक्तीला बरेच काही गोष्टी सांगल्यात, त्या मोक्षाच्या मार्गावर जाण्यासाठी उद्ध्वत करल्यात. त्यामुळे त्यांनी मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही. हो, मार्गदर्शन करतीलच. नाही केलं तरी खरे गुरु असले तर त्यांचं आचरण बघून सुद्धा आम्ही मोक्ष मार्ग धरू शकतो, एवढी निश्चित रूपाने त्यांच्याकडून आपल्याला मिळणार आहे. त्याचं चिंतन करा. आमचे आचार्य महाराज एक गोष्ट सांगायची कायम, खरी गुरु नुसतं त्यांच्या आचरणाकडे, त्यांच्या चर्येकडे जरी बघितलं तर आपण बरेच काही शिकू शकतोय. आम्ही कधी आचरण काय चर्या बघितली काय, काय करतात महाराज, कसं करतात, काय काय सिस्टीम असत्या, त्यातनं काय तर तंत्र मिळतात ते घ्यायला पाहिजेत. आहारच्या वेळी बी बरेच तंत्र मिळतात.
महाराज कशी आहारचर्या करत असतात, काय काय करत असतात, चर्या करत असताना कसं वागत असतात, कसं जात असतात, कसं चालत असतात, कसं बोलत असतात, या गोष्टी बऱ्याच गोष्टी शिकू शकताय खऱ्या करून चंड तुम्ही. फक्त ते आम्ही लक्ष देऊन बघायला पाहिजे आणि ते लक्ष देऊन करायला पाहिजे. आमचं लक्ष सगळ्या जगाकडं. कार्यक्रम बघायला आलो, कार्यक्रमकडे लक्ष नसते. तू कवालीस, तू कवालीस, तुझं काय चालू आहे, हिचं काय चालू आहे, झाल, हिचं काय चालू आहे, तिचं काय चालू आहे, तिचं काय चालू आहे, तुझं काय चालू आहे बघ की. सगळ्या जगाच्या कशाला पाहिजे, कुणाचं काय चालू आहे, कुणाचं काय चालू आहे, आमचं काय चालू आहे याच्याकडे लक्षच नाही. आजपर्यंत जग काय करलंय इकडं आमचं लक्ष आहे. आमच्या स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आहारला आलो तरी सगळे इकडं तिकडं हे काय करत असतात, त्यांनी काय करतात, सगळ्यांच्याकडे बघतोय. अहो महाराज काय करल्यात, तिथं महाराजांना आहार देताना भाव करून घाला की भविष्यात हे भगवान मी आज या महाराजांना, दिगंबर महाराजांना आहार द्यायला लागलोय. आहार देताना अशी भावना करा की महाराजांना आहार दिलाय, भविष्यात एक दिवस असा यावा की मी सुद्धा अशा करपात्रामध्ये आहार घ्यावा, अशी भावना करून आहार द्या. एक दिवस तुम्ही सुद्धा दिगंबर बनशील. नंतर एक घ्या, हिनं काय केलं, तिनं काय केलं, हेचं काय झालं, त्याचं काय झालं, हेच बघत बसलोय. हो आम्ही चिंतन करा, या गोष्टीकडे बघण्याची आवश्यकता नाही. आम्ही काय करलो इकडे बघा. आम्ही जेवढ्या शुद्ध आणि शास्त्रोक्त पद्धतीनं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. मी उदाहरण सांगत होतो, आचार्य महाराज कायम सांगायचे. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे कायम की काय, भारतात एक पक्षी होता, पक्षी विशिष्ट जातीचा पक्षी. जसं पोपट असतोय की तो माणसांच्या सानिध्यात राहिले तर माणसांच्या सगळ्या भाषा, सगळ्या सिस्टीम बोलायला शिकतोय. तसं एक विशिष्ट जातीचा पक्षी होता. आणि पक्षी एका देशातला सीझन संपल्यावर दुसऱ्या देशाला बी गमन करतात. ज्यावेळी भारतातला सीझन संपला त्यावेळी तो पक्षी अफगाणिस्तानमध्ये गेला. अफगाणिस्तानमध्ये गेल्यानंतर काय झालं माहिती काय, अफगाणिस्तानमध्ये गेल्यानंतर त्या एका झाडावर एवढी सगळ्या यात्रा करून तो पक्षी दमला होता. एका झाडावर निवांत बसला होता पस्ती. आणि त्या झाडाच्या शेजारीच एका व्यापाऱ्याचा बंगला होता, मोठी बिल्डिंग होती. आणि व्यापारी काय करते, सकाळच्या सगळ्या क्रिया आवरून गॅलरीमध्ये येऊन बघत, तिकडं निसर्ग बघत थांबलेला असतोय. आणि बघत थांबलेला असतोय त्याच वेळी कानावर सुंदर असा पक्ष्याचा आवाज आल्यानंतर त्याचे डोळे त्या आवाजाच्या दिशेने फिरतात आणि झाडावर लक्ष जाते. तो सुंदर पक्षी बघितल्यानंतर व्यापारच्या मनामध्ये लगेच भावना येते, किती सुंदर पक्षी आहे हा, मला पिंजऱ्यामध्ये हवा आहे. काय म्हणते व्यापारी, हा पक्षी मला माझ्या पिंजऱ्यामध्ये हवा आहे, किती सुंदर, आणि आवाज बी सुंदर आहे आणि पक्षी बी सुंदर आहे. तो लगेच शिपायांना बोलवतोय, सगळ्या शिपायांना बोलवतोय आणि शिपायांना म्हणतोय, हे बघा हा जो झाडावर बसलेला पक्षी आहे त्या पक्षाला कोण पकडून आणेल त्याला मागेल ते बक्षीस दिले जाईल. आता काय मागेल ते बक्षीस देणार म्हटल्यावर पळत सुटली शिपाई, नोकर, सगळे नोकर शिपाई सगळे पळत सुटली त्या पक्षाला पकडायसाठी. इकडे यो माणूस काय करतोय म्हणजे काय, आपल्या बंगल्यातील एक नाही मधला मेन खोली एक नाही ती चांगली मोकळी करतोय. खोली मोकळी केल्यानंतर त्या खोलीमध्ये बरोबर मध्ये सोन्याचा पिंजरा बांधतोय. देश विदेशातली की नाही थंड थंड फळं आणून ठेवतोय. त्या सगळ्या खोलीमध्ये एसी बसवला जातोय. कुणासाठी सांगा बघा, पक्षासाठी. माणसानं मिळालं आज, त्याचं पुण्य होतं सोडा त्या पक्षाचं. आणि काय झालं, आठवड्यानंतर एका नोकरानं त्या पक्षाला पकडून घेऊन आला. एका आठवड्यानंतर तो पक्षी सापडला आणि मालकांच्या जवळ आला आणि मालक म्हटला, हा पक्षी. मालकाने पक्षी घेतला हातात, त्याला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये आत ठेवलं आणि पिंजऱ्याला कुलूप घातलं आणि त्या नोकराला मागेल ते बक्षीस दिलं. आता या व्यापाऱ्याची दिनचर्या काय माहिती काय, रोज तो नाही आपलं सगळं काम, सकाळची दिनचर्या आवडली की नाही येणार, तिथली थंड थंड फळं घेऊन त्या पक्षाला खायला देणार आणि रोज त्या संग बोलणार आणि जाणार. असं 2 वर्ष तो करत होता. किती, 2 वर्षात सगळी माणसांची भाषा बोलायला सगळं शिकलेला तो पक्षी. आणि एक दिवस काय होते म्हणजे 2 वर्षानंतर एक दिवस का नाही त्या व्यापाऱ्याला का नाही भारतामध्ये व्यापार करायला जायचं होतं. त्याच्या डोक्यात एक आयडिया येते त्या व्यापाऱ्याच्या. ते पक्षाजवळ जातोय आणि काय म्हणते, त्या पक्षाला म्हणतोय, बघ मी तुझ्या भारतामध्ये चाललोय आणि तुझ्या नातेवाईकांना काही निरोप द्यायचा आहे काय. कोण, ते व्यापारी मालक म्हणते. त्यावेळी तो पक्षी काय म्हणते माहिती काय, माझ्या नातेवाईकांना निरोप द्या, मी बंधनात आहे आणि दुःखात आहे. काय निरोप दिला, मी बंधनात आहे आणि दुःखात आहे.
सोन्याचा पिंजरा असलं दे नाही तर लोखंडाचा पिंजरा असतोय, पिंजरा बांधण्याचंच काम करणार आहे. सोन्याची बेडी असून दे, लोखंडाची बेडी असून दे, बेडी बांधण्याचंच काम करणार आहे. त्या पक्षाने निरोप दिला की मी बंधनात आहे आणि दुःखात आहे. एवढं सगळं एसी बीसी असून सुद्धा काय उपयोग नाही, कारण की निश्चित रूपाने त्याला कुलपामध्ये राहायला लागला. त्यावेळी तो व्यापारी तो निरोप घेतोय आणि जातोय भारतामध्ये. भारतामधला व्यापार संपल्यानंतर वेगवेगळ्या जंगलामध्ये तसला आवाज काढणारे तसल्या रंगाचे पक्षी दिसतात का हुडकत असते. पहिल्या जंगलात मिळत नाही, दुसऱ्या जंगलात मिळत नाही. आता म्हणतोय एका जंगलात बघायचं नाही तर आपल्या देशाला परत जायचं. तिसऱ्या जंगलात फिरत असतोय तो एकाच झाडावर तसल्याच कलरचे तसलाच आवाज काढणारे त्या पक्षासारखेच 20 पक्षी बसले होते. आता याला आनंद होत आहे. का आनंद होत आहे? माझ्या पक्षाचे नातेवाईक भेटले म्हणून. जसं महिलांना कुठल्या गावात माहेरचं कुत्रं दिसलं तरी आनंद होते, अरे हे कुठं आले इकडे, तसं सांगाले हो. सारखं सारखं जागृत करायला लागते हो, सावधान करायला लागते. तर तसं नाही, त्याला आनंद झाला की माझ्या पक्षाचे नातेवाईक भेटले म्हणून आनंद झाला. आनंद झाल्यावर त्या झाडाखाली जाऊन परत थांबतोय तो, आणि थांबल्यानंतर झाडाखालनं ओरडून ओरडून सांगतोय की तुमचा नातेवाईक पक्षी माझ्या पिंजऱ्यामध्ये आहे आणि त्यानं तुम्हाला निरोप दिला आहे, मी बंधनात आहे आणि मी दुःखात आहे. हे सांगितल्या काय होते मध्ये आहे, त्या 20 पक्षातला एक पक्षी धाड दिशी खाली पडतो. पडल्यानंतर त्या व्यापाऱ्याला भीती वाटते की बहुतेक त्याचा नातेवाईक पक्षी होता, त्याची बातमी ऐकून मृत्युमुखी पडला वाटतं. ते निरोप घेतोय आणि जाते गप भिलेल्या अवस्थेत. आणि काही पक्षी येऊन टोचे मारले तर तेव्हा जाऊया म्हणतोय आणि आपल्या देशाला परत येतोय. देशाला परत आल्यानंतर ज्यावेळी संध्याकाळच्या वेळेला येतोय, संध्याकाळी काही पक्षाकडे जात नाही. दुसऱ्या दिवशी उठल्या सगळ्या क्रिया आवरल्यानंतर तो त्या पक्षाकडे जातोय. पक्षाला पहिला खायला देतोय. खायला द्यायच्या आधीच पक्षी ते खायला घेतच नाही. ते म्हणते पहिला माझ्या नातेवाईकांनी मला निरोप काय दिला ते सांग म्हणते. त्यावेळी तो सांगतोय मी ज्यावेळी तुझ्या नातेवाईकांनी निरोप दिला त्यावेळी त्या नातेवाईकातला एक नातेवाईक धाड दिशी खाली पडला. हे सांगितल्या ते पिंजऱ्यातल्या पक्षा सुद्धा पिंजऱ्यात धाड दिशी खाली पडते. बिशून पडल्या त्या व्यापाऱ्याला भीती वाटते की बहुतेक नातेवाईकाची मृत्युमुखीची बातमी ऐकून हे बी मृत्युमुखी पडलं वाटतं. कुलूप उघडतंय, त्या पक्षाला बाहेर काढताय आणि बघत असते तोवर ते पक्षी उडतोय आणि झाडावर जाऊन बसते. झाडावर जाऊन बसल्यानंतर ते पक्षी तिथनं झाडावरनं त्या व्यापाऱ्याला म्हणते, हे व्यापारी, जो पक्षी झाडावरनं खाली पडलेला तो माझा नातेवाईक नव्हता, तो माझा पक्षी गुरु होता. त्यानं मला मूक उपदेश दिला होता. मी जसं पडलोय तसं तू पिंजऱ्यात पड, तुझी सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. तसं एक पक्षी तुमच्या गावात आलाय तुम्हाला पिंजऱ्यातनं सोडवण्यासाठी. मी सांगतोय तसं ऐका. संसार रूपी पिंजऱ्यातनं तुमची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. ऐकला तर, नाही ऐकला तर पिंजऱ्यातच बसा. म्हणे काय चिंतन करा या गोष्टीचं. त्यामुळे गुरु असतात हे मूक उपदेश देत असतात. नुसता तो मूक उपदेश ग्रहण करणं आम्ही आवश्यक आहे. त्या गुरुंनी मूक उपदेश दिलता. एका मूक उपदेशामुळे त्या पिंजऱ्यातनं त्याची सुटका झाली. गुरु मूक उपदेश देणार आहे, तो मूक उपदेश ग्रहण केला तर तुमची सुद्धा संसार रूपी प्रपंच रूपी पिंजऱ्यातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही. लवकरात लवकर सुटका होईल. त्यामुळे त्याचं चिंतन करा तुम्ही. या गोष्टीचं सगळ्या प्रकारचं चिंतन करून तुम्ही तुमच्या जीवनाला योग्य मार्गावर नेण्याचा प्रयत्न करा. निश्चित रूपाने योग्य मार्गावर जर न्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी आम्ही करणं आवश्यक आहे. त्याच वेळी आम्ही योग्य मार्गावर नेऊ शकतोय. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवन देवशास्त्र गुरुचं कथन झालं. देवशास्त्र गुरु यांचं कथन झालंय. आता इथनं पुढं 8 अंगांचं कथन करणार आहेत. कारण की सम्यक दर्शनाची व्याख्या सांगताना 4 नंबरच्या श्लोकमध्ये सांगितलं होतं, श्रद्धानाम परमार्थानाम आप्तागम तपोभृताम त्रिमोडापोडम अष्टांगम सम्यक दर्शन मस्मयम. त्यामध्ये सांगितलेलं खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यावर समीचीन श्रद्धा ठेवायची. ती कशी? 3 मूर्तीनं रहित, 8 अंगानं सहित आणि 8 मदानं रहित अशी श्रद्धा ठेवायची आहे. त्यावेळी सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. मग त्यात सांगितलं होतं खरे देवशास्त्र गुरूंच्यावर श्रद्धा ठेवायचं आहे. म्हणून खरे देवशास्त्र काय आहेत हे सांगितलं आचार्यांनी. आता त्यानंतर 8 अंगावर श्रद्धा ठेवायचं. 8 अंग पाहिजे आपल्याजवळ, म्हणून 8 अंगाचं कथन आता करणार आहेत. एक अंगाचं. पहिला निशंकित अंग आहे. निशंकित अंगाचं कथन काय सांगते पहिला बघूया. त्यानंतर आपण गाथा कंठस्थ करून बघूया काय काय सांगितलं आहे. इदमेवे दृश्यमेव इदमेवे दृश्यमेव तत्वं नान्यन्यचान्यथा
तत्त्वं नान्यन्यचान्यथा इत्यकम्पाय सांभोवत् इत्यकम्पाय सांभोवत् सन्मार्गे संशयारुचि सन्मार्गे संशयारुचिः इदमेवेदृशमेव तत्त्वं नान्यन्यचान्यथा इत्यकम्पाय सांभोवत् सन्मार्गे संशयारुचिः। आचार्य भगवान समंतभद्र स्वामीजी निशंकित अंगाचं कथन करल्यात। एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला गाथा का सांगल्या, इदमेवे दृश्यमेव तत्त्वं नान्यन्यचान्यथा इत्यकम्पाय सांभवत सन्मार्गे संशयारुची। आचार्य भगवान काय म्हणले बघा, इथं आचार्य भगवान सांगितले तत्त्वम म्हणजे तत्व, इदम एव तत्व हेच आहे, जसं आचार्यांनी सांगितले तसंच, जिनवाणीमध्ये सांगितले तसंच, सर्वज्ञांनी सांगितले तसंच, जे तत्व आहे ते तत्व हेच आहे, ईदृश्यम एव आणि त्याचं स्वरूप हेच असंच आहे, जसं सांगितले तसंच त्याचं स्वरूप आहे। पुढे काय म्हणतात, अन्यत्न त्याचं स्वरूप वेगळं होऊ शकत नाही, च अन्यतानं आणि दुसऱ्या प्रकारे सुद्धा असू शकत, एकच प्रकार आहे, जसं सांगितले तसंच आहे, जे सांगितले तेच आहे, त्याच्या विपरीत होऊ शकत नाही, दुसऱ्या प्रकारे बी होऊ शकत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। आणि पुढे काय म्हणतात, या प्रकारे सन्मार्गे या संसार म्हणजे देवशास्त्र संसार मार्गामध्ये, सन्मार्ग म्हणजे की नाही जे सम्यक दर्शनाचा देवशास्त्र गुरूंचा मार्ग आहे, त्या मार्गामध्ये आय सांभवत रत्नत्रय मार्गामध्ये आय सांभवत म्हणजे तलवाराच्या पाण्याप्रमाणे, तलवाराला धार दिले असते त्याला तलवाराचं पाणी म्हणतात, त्या तलवाराच्या कने पाण्यासमान अकंपा निश्चल अशी रुची ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन, असंशया सम्यक दर्शनाचं निशंकित अंग म्हणलेलं आहे। साधी गोष्ट आहे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तत्व अर्थात वस्तूचं स्वरूप हेच आहे, असेच आहे, याहून भिन्न नाही, अन्य प्रकारे सुद्धा संभवत नाही। आणि अशा प्रकारे लोखंडापासून बनवलेल्या तलवारीच्या धारीप्रमाणे अकंप निश्चल अशी सम्यक दर्शनाच्या रत्नत्रय मार्गावर श्रद्धा ठेवणे याला सम्यक दर्शनाचं निशंकित अंग म्हणलेलं आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, काही झाले तर इकडे तिकडे व्हायच नाही, नाहीतर जरा कोण काय सांगितलं आम्ही पळायला चालू। तुमच्या घरात येणारी भांडी घासणारी नोकरांनी जर सांगितले तुमच्यात एवढं दुःख चालू आहे, कष्ट चालू आहे, आम्ही आमच्या पाहुण्यात झालतं असं, आणि आमच्या पाहुण्यात झाल्यावर त्या पाहुण्याने तिकडं जाऊन आले म्हणून झालं चांगलं, लगेच ह्याने चाललेच बघा, असं जर सांगून कुणाचं बरं झालं असतं तर ती नोकरांनी भांडी घासायला तुमच्यात कशाला आली असती, ती सगळं करून तिथं आली असती की तुमच्यात कशाला येत्या भांडी घासायला, मग मालकीन झाली असती तुमची। असं होतं वे, कुठं जाऊन झालं असतं, मग कुठं जाऊन सगळं झालं असतं, मी परवाच सांगितलंय, असं कुठं जाऊन होत असलं मुलं बाळ मग संसार बिंसार कशाला करायचं, तसं होत असलं मला बी सांगा कुठं होतंय, मी बी येऊन बसतो, कशाला एक टाइम जेवायचं, केस लोच करायचं, चालायचं, उन्हात छत्री त्याग सगळं सहन करायचं, कशाला मी बी तिथे येऊन बसतो, मोक्ष देव मोक्ष देव मोक्ष देव म्हणतो की, तसं होत नाही, हीच घोळ आहे। एवढं दृढ पाहिजे, जसं भगवंतांनी जिनवाणीमध्ये सांगितलंय ते 100% खरं आहे, त्याच्या विपरीत होऊ शकत नाही, आणि कोण दुसरं सांगितलं तर त्याच्यावर मी मानणार नाही, माझ्या जिनवाणीवर आणि खरे देवशास्त्र गुरू यांच्यावर श्रद्धा ठेवणार, हेच खरं आहे म्हणून मानलं पाहिजे, त्यालाच खरं निचूरपणा सम्यक दृष्टी म्हणतो। नाहीतर आम्ही लगेच काय झालं झालं घोळ उठलाच बघा। त्यामुळे असं काही करू नका, एक गोष्ट लक्षात घ्या, एवढं दृढ पाहिजे, कोण जगातलं कोण बी येऊन सांगितलं तरी इकडं तिकडं तुम्ही होता कामा नाही, एवढं दृढ व्हायला पाहिजे आम्ही। जैन धर्माची तत्व जसे आहेत तशी सांगितले तशीच आहेत, कोण बी येऊन काही विपरीत सांगितलं तर ते ऐकायचं नाही, सांगायचं तू येऊ नका सांगू नका म्हणा, असं सांगायचं हो, जरा प्रेमानं सांगायचं म्हणजे परत येत नाही। तुम्ही काय करताय माहिती काय, सगळं ऐकत बसताय रामायण महाभारत, तुमची सवय लई ती, आणि नुसतं ऐकून ग बसताय वे, आणि 4 घरात पोहोचवताय, नेक्स्ट हे ती एलआर हे बॅटरी, तुमचं लय काय काय असते महिलांचं। म्हणून सांगतोय, आमचे आचार्य महाराज म्हणून म्हणत होते, मी परवा बी सांगितले की काय तर मोठा
कार्यक्रम घ्यायचा असला का नाही चांगला, महिलांना सांगायला की गावभर होते. आणि महत्वाचं काय असतं तर सांगू नका, नाहीतर घोळ उठते. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, काही असल्या कुठल्याही गोष्टीवर कशावर कुणाचे कोण काय सांगितलं तरी विश्वास ठेवू नका. जिनवाणीमध्ये जे सांगितलंय, सर्वज्ञने जे सांगितलंय आणि खऱ्या गुरुने जे सांगितलंय ते सत्य आहे असं माना, म्हणजेच निशंकित अंगाचं पालन होतं. काय काय वेळेला एक एक अजन असे उदाहरणात दिसतात, तेवढे दृढ असतात की काय काय गोष्टी बघून तेवढे अकंपाने दृढ निश्चल राहतात आणि आम्ही जैन असून आम्ही लगेच विस्कटतोय. आम्ही चिंतन करणं आवश्यक. परवा आलेले सुतार मामा कवटेसरचे चिंतन करणं आवश्यक आहे. 45 वर्ष अभिषेक पूजन करणारे व्यक्तिमत्व, आचार्य भगवान विद्यासागर महाराजांना 9 वेळा आहार दिल्या. त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आमची जैनाची काय काय बरीच जण आहेत, बऱ्याच जणांना आचार्य विद्यासागर माहीत नसतील. आहेत का इकडे गिजवण्यात? सगळ्यांना माहिती आहेत. बोटवर बघा कोणाकोणाला माहिती आहेत. हात खाली करा, हुशार. चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही जैन असून, ते सुतार धर्मातले असून, निचुरबान सुतार या निचुरबान त्या धर्मातले असून त्यांना सगळं माहिती आहे. 51 शिखरजीचं दर्शन, दुसऱ्याच्या शेतात कामाला जाणारे व्यक्ती. आमच्यात अशी बरेच जण असतील की त्यांचं शिखरजीचं दर्शन झालं नाही. बोटवर करा बघा कोणाच झालं नाही असं. अयो अजून लय येतो इथं. हात खाली करायचा, ठीक आहे. बघा, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एवढं दृढ आम्ही राहणं आवश्यक आहे. एक उदाहरण सांगतो, केवढं दृढ पाहिजे आम्ही. काही झाले तरी आम्ही निश्चितपणे इकडे तिकडे होता कामा नये. निशंकित अंग, काही झाले तरी शंका घ्यायच नाही. एवढं दृढ पाहिजे. तत्व असंच आहे जसं सांगितलंय भगवंतांनी, जसं जिनवाणीमध्ये सांगितलंय, जसं गुरु सांगतात ते तत्व आहे. त्याच्या विपरीत मी कुणालाही मानणार नाही, कुठेही डोका आपटणार नाही, कुठेही नारळ फोडणार नाही. हो, एवढं दृढ आम्ही असायला पाहिजे. एक उदाहरण येते. मुंबई दंगलीमध्ये सत्य घडलेली घटना आहे. जिन बोधक नावाचं मासिक मध्ये ही कथानक आलतं. अतिशय जुनं मासिक आहे. शांतीसागरांच्या काळापासून चाललेलं मासिक आहे ते. सोलापूरमधून प्रकाशित होते बघा. पूज्य आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचे परमप्रभावक शिष्य मुनिश्री सुपार सागर, माझ्या गुरुरूपामध्ये असणारे गुरु जे सुपार सागर महाराज आहेत, त्यांनी बऱ्याच जिन बोधकच्या मासिकचा प्रसंग घेऊन बऱ्याच पुस्तकांना प्रकाशित केलेलं आहे. तुम्ही बघितले बी आजच्याला. ते जैन बोधक ते मासिक आहे. त्याच्यामध्ये एक उदाहरण आलं. तुम्हाला माहिती आहे, जुन्या माणसांना माहीत असेल, 80 पासून की नाही 85 पर्यंतच्या काळात मध्ये कुठं तर की नाही मुंबईमध्ये दंगल झाली, हिंदू मुस्लिम. आठवते का? बघा, जुन्या माणसांना माहीत असेल. 80 पासून 85 या सालातच कुठं तर मध्ये झालती. 81, 82, 83 कुठला साल आहे मला माहीत नाही, परंतु या काळात झालती बघा. ती हिंदू मुस्लिम एवढी मोठी दंगल झाली की पूर्ण राज्य बंद होतं. त्यावेळी सगळीकडे कर्फ्यू लागले होते. एवढी मोठी दंगल झाली ती एक देशाला कायम पासणारी घटना होती. आणि त्या दंगलीमधली एक घटना जैन बोधक मध्ये आली होती. एक गोष्ट लक्षात घ्या, ती घटना अशी होती की ज्यावेळी दंगल घडली त्यावेळी कुणाला काय माहित नव्हतं. बरीच जण ऑफिसमध्ये होते, बरेच आपल्या कामावर गेले होते, बरेच व्यापारामध्ये होते. आणि दंगल घडल्यानंतर सगळ्यांना कळलं तसं सगळे आपापल्या घरला पडदेशी पळत होते. आणि एवढे की सगळी दुकाने फोडली जायची, कोण रस्त्यावर कोण दिसतील त्यांच्या सगळ्यांचे निश्चितपणे सगळ्या विपरीत परिस्थित्या, महिला मुली दिसले तर त्यांची आबरू लुटली जायची. ह्या सगळ्या गोष्टी त्या दंगलीमध्ये घडल्या होत्या. एवढी भयानक परिस्थिती होती. आणि त्यातला एक प्रसंग असा आहे, एक मुस्लिम समाजातली मुलगी ती सर्व्हिसवर होती. दिसणारं तिचं रूप असं होतं की स्वर्गातल्या अप्सरेपेक्षा सुंदर होती ती. आणि ती सर्व्हिसवर गेलती आणि तिला निश्चितपणे थोडा लेट कळलं की हे चालू आहे, ते दंगल झाल्या. मग ती सगळी आवरली आणि ऑफिसमधनं बाहेर पडली घराकडे जायसाठी. आणि घराकडे जायसाठी बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर एक गल्ली पार केल्या, दुसऱ्या रस्त्यामध्ये गल्लीमध्ये गेल्यावर एक 15-20 मुलांचा, तरुणांचा, युवकांचा जो झुंड आहे त्या हातामध्ये हत्यार घेऊन, शस्त्र घेऊन त्या मुलगीच्या पाठीमा लागली. आता मुलगी आपलं प्राण आणि आपलं शील वाचवण्यासाठी जोरदार पळायला लागल्या. एवढ्या जोरात पळायला लागल्या की तिला एकच इच्छा आहे, माझा प्राण वाचवायचा आहे आणि माझ्या शीलाचं रक्षण करायचं आहे. म्हणून ती पळायला लागल्या. ती मुलं तिचं शील हरण आणि तिच्या प्राणांचं हरण करण्यासाठी ती मुलं पाठीमा लागल्यात शस्त्र हातामध्ये घेऊन. ही घटना चालू आहे. त्यावेळी ती पळत 1-2 गल्ली पार करते आणि शेवटची 3री गल्ली एक वळणावर असते.
त्यावेळी वळणावर आल्यानंतर त्या गल्लीमध्ये आत गेल्यानंतर गल्लीचं पहिलेच घर असते, त्या खिडकीतून आत बघते, बघितल्या पळत जाते त्या दरवाजावर, धाड 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 दरवाजा वाजवते. दरवाजा वाजवल्यानंतर धाड धाड वाजवल्यानंतर एक 22 वर्षाचा मुलगा तरुण जो घरात होता त्याने दरवाजा उघडला. ती आत जाते, ती स्वतःच का नाही त्या दरवाजाला कडी घालते आणि त्या मुलग्याला म्हणते, मला क्षमा करा की बरीच मुलं माझ्या पाठीमागे आली, माझ्या शीलाचं आणि प्राणाचं रक्षण करण्यासाठी मी इथं आल्या. त्यावेळी तो मुलगा म्हणतो, ठीक आहे, त्या खोलीत जाऊन तुम्ही विश्राम करा. आणि हा मुलगा आपल्या खोलीमध्ये जातोय. संध्याकाळची वेळ होती. इकडे ती मुलगी त्या खोलीमध्ये विश्राम करायला गेल्या, हा मुलगा आपल्या खोलीमध्ये विश्राम करायला गेलाय. परंतु मुलगा झोपी जायसाठी संध्याकाळच्या वेळी आपल्या बेडवर बसलाय. त्यावेळी मुलग्याच्या मनामध्ये विचार येतोय, त्या मुलांच्या पासून रक्षण करण्यासाठी माझ्या घरामध्ये आली ती, माझ्या घरामध्ये सुद्धा मी 22 वर्षाचा एकटाच मुलगा आहे की, आणि माझ्याच घरात का आली. ते विचार करत असतोय. त्याच वेळी त्याला झोप लागते. इकडं मुलगी त्या खोलीत झोपते, मुलगा ह्या खोलीत झोपतोय. ज्यावेळी सकाळ होते, सकाळ झाल्यानंतर ती मुलगी उठते आणि आपल्या घराकडे जायसाठी निघणार असते. त्यावेळी ते मुलग्याला म्हणते, मी माझ्या घराकडे जाणार नाही आणि तुमचे आभार मी मानते की तुम्ही निश्चितपणे तुमच्यामुळे माझ्या शीलाचं आणि प्राणाचं रक्षण झालं. त्यावेळी त्या मुलग्याच्या मनामध्ये जो प्रश्न होता रात्री, तो धाडस करतोय आणि त्या मुलगीला विचारते की मला एक सांगा, तुम्ही ज्यावेळी माझ्या घरामध्ये प्राणाचं आणि शीलाचं रक्षण करायला, तेव्हा घरात मी 22 वर्षाचा एकटाच मुलगा होता असून सुद्धा माझ्या घरातच तुम्ही प्रवेश का केला. तेव्हा ती मुलगी म्हणते, मी खरं सांगू काय. त्यावेळी ती मुलगी म्हणते, मी ज्यावेळी माझ्या प्राणाचं आणि शीलाचं रक्षण करण्यासाठी गल्लीमध्ये पळत होतो, प्रत्येक गल्लीत पळताना नाही प्रत्येक घरामध्ये मी झोकून बघत होतो, परंतु ज्यावेळी तुमच्या गल्लीत आलो आणि तुमच्या खिडकीतून मी झोकून बघितलं, खिडकीतून आत बघितल्यावर भिंतीवर मला भगवान महावीरांचं चित्र दिसल्यानंतर मी समजलं की याच घरामध्ये माझ्या प्राणाचं आणि शीलाचं रक्षण होणार, मी तुमच्या घरात आले. आतापर्यंत बरीच घरं मी पार केली, बऱ्याच घरात खिडकीतून बघितलं होतं, परंतु कुठं मला असं चित्र, महावीरांचं चित्र दिसल्यानंतर मला वाटलं की याच घरामध्ये माझ्या प्राणाचं आणि शीलाचं रक्षण होणारे मी तुमच्या घरात आले. तो मुलगा डोळ्यातून अश्रू काढून म्हणतोय की खरोखर ताई म्हणला त्यावेळी, ताई खरोखर निश्चित रूपानं तुम्ही माझ्या घरात आला. माझ्या संध्याकाळी सुद्धा भावना निश्चित रूपानं अशीच होती की तुम्ही माझ्या घरात का आलाय. आता मला कळलं, निश्चित रूपानं मला आता सार्थ अभिमान वाटत आहे, मी जैन धर्मामध्ये आणि जैन कुलामध्ये जन्म घेतलाय म्हणून मला अभिमान तर वाटत आहे. कारण की एक मुस्लिम मुलगी एवढा दृढ श्रद्धा आणि दृढ विश्वास जैन धर्मावर ठेवते, नुसता महावीरांचं चित्र बघितल्यानंतर ती मुलगी म्हणते की खरोखर या घरात गेल्यावरच माझ्या प्राणाचं आणि शीलाचं रक्षण होणार आहे. निश्चित रूपानं आम्ही साक्षात त्या जैन कुलामध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे, आम्ही किती दृढ असायला पाहिजे. चिंतन करा या गोष्टीचं. आम्ही सगळीकडे जातोय आणि डोकं आपटतोय. आमचे आचार्य जसं म्हणतात तसं, मुस्लिम अंतावर अल्लाह अल्लाह, जैन अंतावर यल्ला यल्ला. चिंतन करा या गोष्टीचं. आम्ही एवढं दृढ असायला पाहिजे की आम्ही कुठेही इकडे तिकडे जाता कामा नये. मी परवाच सांगितले, आमचं कुलदैवत कोण असेल तर 24 तीर्थंकरच कुलदैवत आहे. हे चिंतन करा या गोष्टीचं. या सगळ्या गोष्टींचं चिंतन म्हणून तुम्ही करणं आवश्यक आहे. आज कुठे बी झालंय, किती बी करा, माझं चॅलेंज आहे. कोण असं म्हणत असेल तर पुढे चॅलेंज घ्यायला या. माझं चॅलेंज आहे, किती इकडे तिकडचं करा, काही होऊन सुद्धा तुम्ही निश्चितपणे सुखी शांती समाधानी बनणार नाही. जोपर्यंत तुम्ही मिथ्यात्व करताय तोपर्यंत सुखी समाधानी बनणार नाही. ज्यावेळी तुम्ही मिथ्यात्वाचा त्याग करणार आहे त्याच वेळी तुम्ही सुखी समाधानी बनू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे भाव करा. हे असंच एवढी दृढ श्रद्धा पाहिजे. राहिलेली गाथा उद्याच्या भागामध्ये घेऊया, कारण की टाइम संपून 5 मिनिटं पुढे गेले, कधी गेलं मला कळलं नाही. मी ह्याच्यामध्ये होतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचं चिंतन करून आपल्या जीवनाला सुद्धा एक वेगळी वळण देऊन खरे देवशास्त्र गुरु आणि खऱ्या धर्माचं पालन करावं एवढी भावना करतो आणि वारेवर देतो. जे बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की, परमपूज्य विद्यासागर मुनी महाराज की. प्रभु देव तुम्हारे पवी